बापरे, भरपूर आले. पावसात असं वाटलं की येणार नाही मच्छी. हे ना 300 रुपये वाटा आहे. हा 200 आहे का? इथनं आता आम्ही आलो जांभळी नाक्याच्या इथे. वसईची एक बाई बसते, ते ही आमची मनीषाकडे आता मच्छी का आहे बघूया. तीन किलोची घोड तेच रसा करते. दाखवा द्या ना. हे बघ, हां हे कुर्ले आहेत ना. उपवन लेक. मस्त पाऊस पडतो इकडे. गुड मॉर्निंग. आज आम्ही कुठे चाललोत? भर पावसामध्ये आम्ही चाललोत मच्छी घ्यायला. मच्छी पण मिळते की नाही माहिती नाही भर पावसामध्ये, पण बघूया आपण. कारण आमच्याकडे तर 12ही महिने मच्छी मिळते. पाऊस असो, उन्हाळा असो, थंडी असो, मच्छी मिळते. स्टोरेज केलेली असते ती आपल्याला मच्छी मिळते. बघूया आपण गेल्यावर तिथे काय काय मच्छी आहे ती तुम्हाला मी दाखवते. गेल्या वेळीचा आम्ही व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवलेला कोपरीचा. तर आता ह्यावेळी पण चाललोत पावसाळ्यामध्येच. बघूया काय मच्छी आहे. आता हे आम्ही पाऊस पडलाय ना, त्या पावसामध्ये खाडीची मच्छी आता ताजी एकदम बुडणारी मच्छी म्हणजे कोलंबी, शिंगटी, काळे मासे, जिताडा वगैरे हे सगळे मासे मिळतात. आमच्याकडे तर एवढे फ्रेश असतात ना, कुठं गावी नाही मिळत पण आमच्याकडे मिळतात. कारण इकडनं वाशीवरनं मुंबईला येतात ना, वाशीवरनं. तर हे बघा आम्ही चाललोत आता सिद्धार्थनगरमध्ये. आता पाहूया कशी आहे मच्छी, तुम्हाला दाखवतो. काय हो खेकडे कसे आहेत? हे बघा, हे ना 300 रुपये वाटा आहे. हा 200 आहे का? हे 200 आहेत का? अजून मोठी साईज वगैरे नाही आहे का? हे सगळं आता खाडीची मच्छी येणार. आता खाडीचीच येणार ना. तुम्ही कुठनं आणता मच्छी? उरणवर ना. हां, उरणची मच्छी फ्रेशच असते. आता बघूया आपण तिकडे पण आहेत का नाही मच्छी. कारण आता तर शक्यतो कमी आहे, तरी पण बघूया आपण. ही पण मच्छी कशी आहे, एकदम फ्रेश होती. 1 किलो असेल, 1 किलोच्या वर होती. कसं आहे रावस? कसं आहे रावस 1200 रुपये किलो. 1200. ओके. आणि हे मुशी, यांची किती झाले? हे बघ पॉपलेट पण आहेत. ही सुरमई आहे, कोलंबी आहे. आणि पॉपलेटा कशी आहेत? काय हो पॉपलेटा कशी आहेत? पापलेट ही 4 पॉपलेटा ही लावली. पापलेट काय किलोवर आहेत. कसं आहे किलो? 1600 रुपये किलो. आणि हे मुशी आहे, काला आहे. हे काय, हे सगळे रांगेत ना कापायला बसलेले आहेत बघा. हे सगळे मच्छी ना घेतली आणि कटिंग करून पण इथेच मिळते. आहेत छान मच्छी आहेत. वाम आहे, शिंपल्या पण आहेत. कशी आहे वाम? कशी आहे? वाम 1200 किलो. 1200 रुपये किलो. आणि ही मुशी आहे. मुशी तर आपण तिकडे पण विचारलेली. त्याच्यामुळे आता बघूया. बोंबील एवढे खास नाही आहेत पण, तर त्यांच्याकडे किती आहे काय बघूया. मच्छी कोलंबी आहे. आणि कोलंबी कशी आहे? 400, 460, 500 किलो. आणि ही मोठी साईज तो मोठे 700 रुपये किलो. म्हणजे खूप सारे प्रकार आहेत. आता हे आपण मनीषाकडे मागच्या वेळी दाखवलेलं ना तुम्हाला व्हिडिओ. बापरे, भरपूर आले. पावसात असं वाटलं की येणार नाही मच्छी. तुझा गप्पा नाही राहत. कसं आहे पॉपलेटा? पिशवी बाजूला ठेवलेली. मावशी पॉपलेटा कशी आहेत? 600 ला. हे ना जिताडा आहे 800 रुपये किलो. आणि ही 500 रुपये 6 पॉपलेट आहे. छोटी आहे साईज. आहेत फ्रेश आहेत पण. काय देऊ? ह्या मनीषा आहे तिकडे बसलेली आणि ह्या मावशी आहेत त्या कोपरीला ना, ह्या बसलेल्या असतात. खूप स्वस्त असतात तिथे मच्छी. ते पण आहेत मच्छी सगळे कोपरीला. इकडे पाठोपाठ इथे लागलेले असतात. हे बोंबील आहेत, ही कोलंबी आहे. एकच भाव. तिकडे जो भाव आहे ना तोच भाव आहे. 400, 350 हे सगळे मच्छी लागले. आणि खेकडे बघा किती. खेकडे पण भरपूर लागले. कसं आहे खेकडे? खेकडे कसे आहेत? 300चे 6 आहेत का? हे सगळे ते मावशी बसलेले असतात तिकडे, ते ताई. हे सगळे बच्चाला घेऊन बसलेले असतात तिकडे. कटिंग करून मिळते. दिवस इकडे मुंबईमध्ये ऊन पडलेलं आणि आज खूप
दिवसानंतर पाऊस आलाय. खूप दिवसांनी इकडे पाऊस आलाय आणि आम्ही निघालोय. आज बुधवार आहे, तर आज मच्छी घ्यायला निघालोय. आता तुम्हाला ठाण्यातली कोणती कोणती मच्छी असते, ठाण्यामध्ये कशी खाडीची पण मच्छी येते आणि समुद्राची पण येते, तुम्हाला दाखवतो आता मार्केट. इकडे आम्ही कोपरीमध्ये आलो होतो, कोपरी एरियामध्ये. इकडे खूप मच्छी घेऊन बसतात. आता वाजले सकाळचे 9 आणि आम्ही आता चाललो आहेत मार्केटमध्ये. आता आम्ही चाललोय चंदनी कोळीवाडा. आता एवढी ट्रॅफिक झाली. ती ही ट्रॅफिक कसली आहे माहिती आहे का? इथे रेल्वे स्टेशन आहे. रेल्वे स्टेशनमुळे ती एवढी ट्रॅफिक होऊन गेली. पण आम्ही चाललो आता तिथे खाडीची मच्छी बघायला. बघूया तिथे काय हा रेल्वे स्टेशन आहे, एकदम प्लॅटफॉर्म एकदम जवळ आहे कोपरीला. आता आम्ही आलो चंदनी कोळीवाड्यामध्ये आलो. तिथे खाडीची मच्छी भरपूर असतात आणि असतात समुद्राची पण असतात. पण आता बघूया आपण आहेत की नाही समुद्राची पण खाडीची मच्छी खूपच छान असते आणि फ्रेश एकदम. आता हे बघा, आता इकडनं आहेत ते बघा. हे बघा इथे एक बाई बसलेली आहे. आता हे बघा इकडे पण बसलेले आहेत. ह्या बघा ह्या सगळ्या बसलेल्या मच्छीवाल्या आहेत आणि सगळे समुद्राची पण आहे. आम्ही आता तिथे पाहिली मच्छी, पण ती बाई का आली नाही. मच्छी खाडीवाली जी आम्ही नेहमीच तिच्याकडनं घेतो ती बाई का आली नाही. म्हणून आता आम्ही इकडनं निघालो जांभळी नाक्याला, म्हणजे कोळीवाड्याच्या इकडे निघालो. त्या ब्रिजच्या खालनं आम्ही आता जांभळी नाक्याला चाललो. बघूया तिथे तरी मच्छी भेटते का आपल्याला. कारण पहिलाच पाऊस असल्यामुळे ना मच्छी थोडीशी आता मला असं वाटतं कमीच वाटते. तरी बघूया पण मिळते का. आता मिळणारच 100%. आता हा ठाणा कॉलेज इकडचा ह्या साईडला आहे. ठाणा कॉलेज आहे. आता आम्ही आलो आहोत वसईची मच्छीवालीकडे. आम्ही नेहमी घेऊन जातो ना त्या बाईकडनं. आता मच्छी बघतो का आहे. मनीषा आहे की नाही माहिती नाही. आहे मनीषा आहे. मनीषा आहे, फ्रेश आहे, खूप फ्रेश असते तिच्याकडे, म्हणजे असं खाल्ल्यासारखं वाटतं. इकडे घे. इथनं आता आम्ही आलो जांभळी नाक्याच्या इथे. वसईची एक बाई बसते, ते हे आमची मनीषा. मनीषाकडे आता मच्छी का आहे बघूया. मनीषा काय मच्छी नाही घेतली तर आम्हाला खावंसं वाटतच नाही कुठे. काय का मनीषा, मग काय काय आज मच्छी काय का काय मच्छी? पॉपलेट ही खापरी. हां अगं तू फेमस होईल माहिती का. कोणती मच्छी कोणती कशी पॉपलेट दिली कशी का? 2000. मनीषाचा आज भाव फारच वाढलाय पण बघ काय बोलते ती. आणि हे काय मनीषा, हे काय घोळीचं घोळ कशी आहे? कशी आहे? 2000. 2000ची घोळ आहे ती. किती किलोचं आहे ते? 3 किलोची 2-2.5 किलो. कमी जास्त होऊ शकते ना. हा पॉपलेट आहे ते 2000. 2000चे 2. हां पॉपलेटापेक्षा उलट मग घोळ बरी आहे ना. त्या कोपरीमधून आम्ही मार्केटमध्ये झालो जांभळी नाक्याला. तर या गल्लीमध्ये एक वसईची मच्छीवाली एकदम इकडे वसईची एकदम फ्रेश मच्छी असते. तुम्हाला दाखवतो इकडे काय काय. हे बघा इकडे एकटीच मच्छीवाली बसते, बाकी इकडे आसपास कोणीच नसतं, एकटीच इकडे मच्छीवाली. इकडे तुम्हाला खायची तर सर्वात फ्रेश मच्छी मिळते. साईज बघा पॉपलेटची पण साईज किती मोठी आहे. हे आता तीन एक किलोची घोड. तर आम्ही जांभळी नाक्याला आलो. तर त्याच्या मागे ना ती लाईट्स वगैरे मिळतात ना त्याची गल्ली आहे. आणि त्याच्याच पुढच्या गल्लीमध्ये ना इकडे ही वसईवरून बाई येते मच्छी घेऊन. तर कोपरीमध्ये बघतील तर सर्व ते भाऊच्या धक्क्यावरून मच्छी येते, पण इकडे ही वसईवरून येते आणि खूप फ्रेश असते. आम्ही जेव्हा पण घेतो ना ठाण्यामधून तर इकडूनच घेऊन जातो, कारण की इकडे सर्व फ्रेश मच्छी दिसते आपल्याला. ठीक आहे रेट थोडाफार जास्त असतो, म्हणजे कधी कमी जास्त होत असतो रेट, पण मच्छी एकदम फ्रेश मिळते. कुत्रा पण आला आहे, पावसात रेनकोट घालून आलं कुत्रा. मस्त आहे. मामलेदारची इथे मिसळ मिळते, पण ते आता तोडलेत. आता इथे आम्ही इकडनं चाललो मच्छी बघायला, खाडीची मच्छी. A1 दुकान आहे, त्याच्या अपोजिट साईडला आहे. ह्या साईडला मार्केट जातो आणि ह्या साईडला खाडीवाले मच्छी बसतात. तर हे समोर असं सरळ गेलं ना का इथे फायर ब्रिगेडची गाडी आहे. त्याच्या अपोजिट साईडला ना खाडीवाल्या मच्छी बसतात सगळ्या. खाडी काय सगळ्याच प्रकारच्या मच्छी असतात. तर आता बघू इथे का आहे. फायर ब्रिगेडचं हे आहे, अग्निशामक दल हे, आणि त्याच्या समोरच ही एक बाई बसते, तिच्याकडे पण हे खाडीची मच्छी वगैरे असतात. तर पुढे बघते मी खाडीची मच्छी का आहे का. ह्या आता विकून पण चालत. आम्हाला खूप उशीर झाला, पण ह्या विकून चालल्या का तुम्ही?
संपल्या काळे मासे वगैरे खाडीची वगैरे काहीच नाही. एवढं लवकर तुम्ही संपून चालल्यात. त्या मावशी पण दुसऱ्या नाही आहेत, ती पण गेली. आता काय तुमच्याकडे? मावशींकडे ना हे काला पण आहेत. कालवं कालवं ते दाखवा बरं. कालवं कसे आहेत? ते कसे आहेत कालवं? 150ला एक. पण किती असतात त्याच्यात? मोजून नाही. पण फ्रेश आहेत का? एकदम फ्रेश. बघूया आपण आता घेऊन. पण भाव करतील ना तुम्ही? 250ला देईन तुम्हाला दोन्ही. आणि ही बघा ही खाडीची कोलंबी पण आहे बारीक. आणि खेकडे कसे आहेत? सगळ्या पाहिजे का? नाही सगळे नको. समजा 400ला 6 दिली. 400ला 6. अहो तिकडे तर 400ला 300ला 6 दिलेले. बारीकांचे देईल ना, बारीक देईल. ते आता म्हणतात एकदम कडक हे आहेत, फ्रेश आहेत आणि भरलेले आहेत सांगते. तेच रसा करते. दाखवा द्या ना. हे बघ. हां हे कुर्ले आहेत ना? हे कुर्ले आहेत पण एकदम भरलेले आहेत म्हणते. बघ भरलेलं द्या. मग हे द्या ना, पिशवी घ्या. हां तोडून साफ करून द्या. ते येते ना, रोजच येते मी तुमच्याकडे घ्यायला, पण तुम्ही थांबतच नाही. आम्हाला उठवायला येतात. हे बघ ही कशी छान आहेत, फ्रेश एकदम. ही खाडीची कोलंबी बघा. ही खाडीची कोलंबी ना पण बारीक आहे पण खूप छान आहेत. आता त्या संपून चालल्यात पण जेवढं आहे तेवढं त्यांनी दाखवलं. बघूया 50ची किती देते. खारेगावला का? म्हणजे आता इकडनं थोडंसं हे करून टाकायचं. हे बघ इथे पण बसलेले असतात हे मच्छी घेऊन. त्या लास्ट टाइम मावशीचं हे काढलेलं आपण. कसे आहेत बागडे? कसे आहेत? घेतले का? संपले. लवकर यायला पाहिजे होते. आता हे खाडीचे वगैरे सगळे चिंबोरी ह्या मावशींचे वगैरे. पहिले आपण आलेलो तेव्हा गर्दी कमी होती. आता बघा थोडं किती गर्दी झाली. आता काटेची काय देशी कोणता घेतला? मस्त. आता फिश घेऊन झालं आहे आणि पाऊस पडतो ठाण्यामध्ये, तर आम्ही निघालो आता फिरत फिरत उपवनला. हे काय आलो आता उपवन लेक. एकच रोड चालू आहे इकडे. तर मस्त पाऊस पडतो आणि कुठेतरी मस्तपैकी वडापाव किंवा भजीपाव गरम गरम मिळालं ना तर मजाच येईल. शोधूया आपण आता इकडे मस्त कुठेतरी. आणि आज बुधवार आहे. बुधवारी पूर्ण सामसून दिसते, खाली दिसते पूर्ण. उपवन लेक. मस्त पाऊस पडतो इकडे. शांत आहे, कोणीच नाही आज. आज पहिलाच दिवस पावसाचा, पण खूप पडला. काल रात्रीपासून चालू आहे पाऊस. पाऊस पडला की सर्वजण पहिले वडापावकडे धावतात. आज ठाण्यातले सर्व एकूण एक वडापावचे दुकान पूर्ण भरलेले असतील मला वाटतं. आता वर्तक नगरला आहेत आम्ही. इकडे एक वडापाववाला फेमस आहे, मला दाखवतो. खूप वर्षापासून आहे. आता त्यांनी इकडे एक शॉप टाकलं आहे, मला दाखवतो इकडे. इकडे पण गर्दी आहे वडापावला. तुम्ही इकडे कधी खाल्लं असेल तर सांगा मला कमेंटमध्ये. ही झेडपी शाळेची गल्ली आहे. पुढे झेडपी शाळेचं ग्राउंड आहे इकडे आणि ही झेडपी शाळेची गल्ली आहे. झेडपी शाळेच्या पाठीमागे हे बघा इकडे हा वडापाववाला आहे. काय नाव आहे याचं? रुची वडापाव सेंटर. आलो होतो इकडे वडापाव खातो जरा. हे बघा इकडे आम्ही आता आलो. रुची वडापाव आहे म्हणून. रुची वडापावच्या इकडे आलोत आणि मस्त गरम गरम भजीपाव घेतले. हा मस्त गरम गरम भजीपाव. ठेचा आहे, चटणी आहे, भजीपाव. भारी मजा आली पहिल्या पावसात. हा चेंबुरांचं कालवण एकदम झणझणीत. तरी बघा किती छान आहे.